गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण बाल विकास, चाइल्ड डेव्हलपमेंट हा लेसन पाहणार आहोत. हं? आता यामध्ये बालकाच्या संदर्भात वाढ आणि विकासा संदर्भात इथे आपल्याला बघायचं आहे. आता जी काही मानवाची वाढ आहे आणि विकास आहे, ही एक कशी आहे, सातत्यपूर्ण व गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत अशी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. हं? कुठली? वाढ आणि विकास. आता जे काही वैकासिक मानसशास्त्र आहे, तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, पहा, की मानवाच्या आयुष्यावर होत राहणारा बदलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच वैकासिक मानसशास्त्र. ठीक आहे. आता बालविकास हा वैकासिक मानसशास्त्राचा एक भाग असलेला दिसून येतो. आता बालकामध्ये जन्मापासून कुमारावस्थेपर्यंत किंवा वृद्धावस्थेपर्यंत कोणकोणते बदल होतात. यामध्ये जैविक असेल, मानसिक आहे, भावनिक आहे. हं? तर या संदर्भात संपूर्ण अभ्यास आपण इथे बघणार आहोत. आता बालविकास म्हणजे काय? तर शारीरदृष्ट्या सक्षम आणि शिकण्यास तयार असणाऱ्या संबंधात मूल वाढणे आणि तिचा विकास होत असताना होणारे बदल होय. हं? आता यामध्ये काही उद्दिष्ट आपल्याला सांगता येतात. हं? की बालकांच्या विकासाची. आता पहिलं जे काही उद्दिष्ट आहे, तर ते आहे, पहा, बालकांचा सर्वांगीण विकास अभ्यासणे. बालकांचा विकासावर परिणाम करणारे घटक समजून घेणे. हे काय आहे? बाल विकासाची वैशिष्ट्य आहे. जन्म ते किशोरावस्था. हं? तर या ज्या काही अवस्था आहेत, किशोरावस्था असतील, शिष्यावस्था, बाल्यावस्था आहे, कुमारावस्था, तर या अवस्थांची माहिती होणे. तर हा बालविकासाचे आपल्याला उद्दिष्ट सांगता येतात. त्याच पद्धतीने वाढ आणि विकास कशाला म्हणतात, हे देखील आपल्याला बघायचं आहे. इथे फरक देखील तुम्हाला मी समोर बोर्डवर दिसत असेल तुम्हाला. तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जन्म झाल्यानंतर हं, त्यांची जी काही वाढ आणि विकास होत असतो. वाढ विशिष्ट वयापर्यंत होते आणि थांबते, पण विकास जो काही आहे तो अजन्म चालू असतो. तर वाढ म्हणजे काय, तर ते मोजता येईल असा परिणामकारक बदल होय. ठीक आहे. आणि विकास म्हणजे काय, तर व्यक्तीमध्ये सूक्ष्मपणे पण सातत्याने घडून येणारा बदल होय. गुणात्मक स्वरूपाचा बदल म्हणजेच काय, विकास होय. तर यामध्ये आपल्याला जी काही वाढ आहे, हं, तर आणि विकास आहे, या दोघांमधील फरक आपल्याला इथे स्पष्ट होतो. आता पहिला जो काही आहे वाढमध्ये संख्यात्मक बदल असते. ठीक आहे. त्याच्यानंतर यामध्ये उंची, वजन, केस, शरीर अवयव यामध्ये बदल होत असतात. हं? वाढीच्या संदर्भात आपण पाहतोय. त्याच्यानंतर विशिष्ट कालावधीपर्यंत वाढ ही होत असते. ठीक आहे. एक कालावधी संपला की वाढ तिथे थांबते. त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणात याच्यामध्ये अनुवंशाचीही संबंधित आहे. वाढ जी काही आहे ती अनुवंशा संदर्भात निगडीत आहे. आता त्याच्यानंतर पहा, विकासाच्या संदर्भात जशी वाढ संख्यात्मक आहे, तर विकास कसा आहे पहा, गुणात्मक स्वरूपाचा आहे. यामध्ये बुद्धिमत्ता असेल, जी काही स्मृती प्रक्रिया आहे, किंवा संबोध म्हणजे कल्पना, त्याच पद्धतीने प्रतिमा, तर्क असतील, अनुमान, यामध्ये बदल होत असतो. आता विकास आहे, तर तो कसा आहे पहा, आजन्म चालणारा आहे. आजन्म चालणारा हा विकास असतो. वाढ काय असते, विशिष्ट कालावधीपर्यंतच होते, त्याच्यानंतर थांबते. परंतु विकास हा मरेपर्यंत असते, अजन्म चालणारा विकास असतो. त्याच पद्धतीने यामध्ये अनुवंश, त्याचप्रमाणे परिस्थिती हे महत्वपूर्ण योगदान असतं. अनुवंश आणि परिस्थिती. ठीक आहे. परिस्थिती याचे महत्वपूर्ण वाटा असतो या विकासामध्ये. त्यानंतर आपण विकासाची काही तत्व किंवा वैशिष्ट्य इथे बघणार आहोत.
आता पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे यावरून आपल्याला असं सांगता येतं हं, की विकास हा सातत्याने घडून येतो. हं? विकास कसा असतो? सातत्याने घडून येतो. त्यानंतर फक्त मेन मेन पॉइंट लिहून घेते कारण लिहिण्यामध्ये वेळ नाही घालवत. ठीक आहे. विकासाची तत्वे किंवा वैशिष्ट्ये. हा, आणि म्हणूया. ठीक आहे. आता पहिलं जे वैशिष्ट्य आपण काय आहे की सातत्याने सातत्याने घडून येतो विकास. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की विकास क्रमबद्ध पद्धतीने असतो. हं? क्रमबद्ध हा विकास असतो. म्हणजेच काय की उदाहरणार्थ बघायचं झालं की लहान मूल पहिल्यांदा पालथं पडणे, रांगणे, उभं राहणे, चालणे, पळणे, असा विशिष्ट क्रम विकासामध्ये असतो. किंवा जन्मलेलं मूल जे आहे ते डायरेक्ट पळायला लागतं का? नाही. तर त्याचा क्रमबद्ध पद्धतीने हा विकास होत असतो. त्याच्यानंतर स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो जो काही विकास आहे. हं? विकास कसा असतो? स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो. हं? असा हा विकास असतो. त्याच पद्धतीने अजून सांगता येईल की विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक ही अंगे परस्परास अवलंबून असतात. हं? जो काही विकास आहे याच्यामध्ये काय पहा, शारीरिक, त्याच्यानंतर भावनिक, सामाजिक, मानसिक हे काय असतात? एकमेकांवर अवलंबून असतात. हं? नेक्स्ट, आता यामध्ये अनुवंश आणि परिस्थिती यांचा देखील परिणाम होत असतो. अनुवंशाचा होतोच, पण त्याच पद्धतीने जी काही त्याला लागलेला परिवेश किंवा परिसर आहे त्याचा देखील परिणाम होत असतो. त्याच्यानंतर पहा, विकासाचे काही ठराविक टप्पे असतात. हं? ठराविक टप्पे टप्पे असतात. आता त्याच्यानंतर विकास हा संश्लेषणात्मक असतो. म्हणजेच कोणतीही क्रिया होण्यापूर्वी अनेक शारीरिक असेल, भावनिक, कौशल्य त्यांची योग्यपणे सांगड घातलेली असते. तर या संदर्भात आपण विकासाची काही तत्व आणि वैशिष्ट्य बघितली आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण वाढ आणि विकासाच्या अवस्था बघणार आहोत. हं? लक्षात आले ते? सोपं आहे, असं काही अवघड नाहीये, इझी आहे. वाढ व विकासाच्या अवस्था. आता वाढ आणि विकासाच्या संदर्भात आहे ना, तर वाढ व विकासाच्या अवस्थांसाठी शारीरिक वय हा निकष वापरला जातो. ठीक आहे. डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ विकासाच्या अवस्था संदर्भात दीर्घकाळ संशोधन केले आहे आणि त्याद्वारे त्यांनी पुढीलपैकी अवस्था सांगितल्या आहेत. कोणी मानलं आहे पहा? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ आणि विकासाच्या संदर्भात काय केलेलं आहे? दीर्घकालीन संशोधन केलेलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी पुढील प्रमाणे अवस्था सांगितल्या आहेत. आता ज्या काही अवस्था आहेत तर त्या आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये जन्म पूर्व अवस्था आणि दुसरं आहे जन्मोत्तर अवस्था. या संदर्भात देखील क्वेश्चन येऊ शकतो पहा. वाढ विकासाच्या संदर्भात अवस्था कोणी मांडल्या आहेत? तर डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी या अवस्था सांगितलेल्या आहेत.
आता जन्मपूर्व म्हणजे जन्माच्या आधीची आणि जन्मोत्तर म्हणजे जन्मानंतरची. आता याच्यामध्ये काय आहे पहा, जननावस्था. पहिली जी काही अवस्था आहे जननावस्था, याचा कालावधी पहा, जन्म ते 2 आठवडे. त्याच्यानंतर गर्भावस्था, याचा जो कालावधी आहे पहा, 2 आठवडे ते 10 आठवडे. नेक्स्ट आहे भ्रूणावस्था. दहा आठवडे ते जन्मापर्यंत. दहा आठवडे ते जन्मापर्यंत. त्यानंतर पहा अर्भकावस्था. जन्मानंतर 1 महिना. 1 महिना. शॉर्ट मध्ये लिहिते, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा जन्मोत्तर अवस्था आहेत शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, त्याच्यानंतर वृद्धावस्था. ठीक आहे, ह्या लक्षात आल्या. जन्मपूर्व अवस्था. त्याच्यानंतर जन्मोत्तर अवस्था बघूया आपण. आता यामध्ये काय पहा, शैशवावस्था. नेक्स्ट आहे बाल्यावस्था. त्यानंतर कुमारावस्था. नेक्स्ट आहे तारुण्यावस्था. नेक्स्ट प्रौढावस्था. ह्या जन्मानंतरच्या अवस्था आहेत. आणि त्यानंतर लास्ट आहे वृद्धावस्था. या कशामुळे मांडल्यात पहा, यावरून आपल्याला अभ्यास करता येतो. ठीक आहे, आता शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. तर आपल्याला कुमारावस्थेपर्यंत इथे अभ्यास करायचा आहे. आता पहिल्यांदा शैशवावस्था आपण बघणार आहोत. आता बालकाच्या जन्मानंतरची काय आहे पहा, पहिली अवस्था आहे, जी काही शैशवावस्था आहे. ही 5 वर्षापर्यंत असते. आता शैशवावस्थेमध्ये पूर्व शैशवावस्था, म्हणजेच जन्मापासून 2 वर्ष. त्यानंतर उत्तर शैशवावस्था, 3 ते 5 असे 2 टप्पे करता येतात. आता या अवस्थेमध्ये बालक कसा असतो पहा, तो स्वयंकेंद्रित असतो. आणि आई वडिलांवर पूर्णतः तो अवलंबून असतो. या काळामध्ये मेंदूचा जवळपास 80% इतका विकास झालेला असतो. कुठल्या अवस्थेचं सांगत आहे मी, या शैशवावस्थेचं. ठीक आहे, आता लिहायला वेळ लागेल, फक्त ओरली सांगते, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 80% यामध्ये विकास झालेला असतो. कशाचा? मेंदूचा. त्यामुळे जी काही शैशवावस्था आहे यामध्ये बालकांना जर अध्ययन जर वातावरण किंवा परिस्थिती जर उपलब्ध झाली, तर तिची जी काही बुद्धिमत्ता आहे तर ती चांगली विकास घडून येते. पहा, बुद्धिमत्तेचा चांगला विकास यामध्ये घडून येतो. तर त्यामुळे हे जे काही वयोगट आहे, कुठला? शैशवावस्था, यामध्ये बालकांना मेंदू आधारित जर शिक्षण
देणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे 3 ते 5 या वयोगटातील मुलं जी आहेत, तर त्यांच्याकडून शब्दांचा वापर असेल किंवा बडबड गीतं असतील किंवा कथा असतील, परीकथा, हं, हे त्यांना खूप आवडतं. आणि त्यांचं मन कसं असतं पहा, चंचल स्वरूपाचं असतं, अस्थिर असतं. एका ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही. मग या काळात जर पालकांनी जागरूक राहून बालवर्गातून त्यांच्या वयानुरूप जर योग्य शिक्षण जर दिलं, तर त्यामध्ये त्यांचा चांगला विकास होत असलेला दिसून येतो. कशामध्ये? शैशवावस्थेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतरची जी नेक्स्ट अवस्था आहे, तर ती आहे बाल्यावस्था. हं. आता बाल्यावस्थामध्ये काय आहे, की बालकांमध्ये विविध कौशल्य प्राप्त होऊ लागतात. म्हणजे कुठले पहा तर चित्र काढणे असेल, खेळणे किंवा त्याच्यानंतर वाचन, लेखन यामध्ये अशी मुलं मग्न होताना दिसतात. 9व्या वर्षानंतर काय होतात, की त्यांच्यामध्ये जी काही अवधान क्षमता आहे, जी काही अटेन्शन देण्याची जी काही शक्ती आहे, ती देखील वाढते. त्याच पद्धतीने अशी जी मुलं असतात, तर ती कशी असतात पहा, जिज्ञासा, जागृती त्यांच्यामध्ये अधिक आढळते. म्हणजेच जिज्ञासा, जागृती म्हणजे सारखे प्रश्न विचारत असतात. म्हणजे त्यांना उत्सुकता असते पहा, की जाणून घ्यायची, नवीन ज्ञान प्राप्त करण्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या अवस्थेमध्ये जी काही शारीरिक वाढ आहे, ती थांबून परिपक्वतेचे जर कौशल्य आत्मसात त्यांना होऊ लागतं. त्यामुळे या कालावधीत वाढ व दृढीकरणाला काळ असं देखील म्हणलं जातं. कशामुळे म्हणलं जातं, की शारीरिक वाढ थांबून पक्वतेने कौशल्य आत्मसात होऊ लागल्यामुळे या कालावधीत वाढ व दृढीकरणाचा काळ असं देखील म्हणलं जातं पहा. त्याच्यानंतर आता यामध्ये काय आहे, की संघवृत्तीने राहणं यांना खूप आवडतं पहा. समूहाने मुले-मुली असा भेद न करता काय करतात, अशी मुलं एकत्र खेळतात, तसेच मैत्री करतात. हं, की कुठलाच भेदभाव वगैरे करत नाही. गरीब असेल, श्रीमंत किंवा जे काही जातीचा, धर्माचा असा कुठलाच भेदभाव करत नाहीत. आणि या अवस्थेमध्ये किशोरांना काय केलं पाहिजे, तर पुढील प्रमाणे जर शिकवण्यात आलं, म्हणजेच काय, की सांघिक खेळ असतील किंवा चित्रकला असतील, नाटक असतील किंवा सहली यातून त्यांची जी काही अ, संघवृत्ती आहे, तर ती जोपासली गेली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना वाचन असेल, लेखन, भाषण इत्यादी कौशल्यात शिक्षकांनी जर मार्गदर्शन केलं, तर त्यांच्या जे काही अडचणी असतील, तर त्या देखील दूर होऊ शकतात. म्हणजे जे काही पाया असतो आणि शिक्षणाच्या संदर्भात आणि तो जर पक्का झाला, तर पुढे नंतरचं जे काही त्यांना भेटलेलं जे काही शिक्षण आहे, तर त्याच्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. त्याच पद्धतीने त्यांचे कौशल्य प्राप्तीसाठी त्यांना वेळोवेळी शिक्षकांनी काय केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. हं. नैतिक आणि चारित्र्याचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडला पाहिजे. कारण हे विद्यार्थी कसे असतात, की अनुकरण प्रिय असतात. हं. शिक्षकांचं असेल किंवा जे काही मुलं आहेत सोबत जे त्यांचं अनुकरण करून शिकत असतात पहा. तर त्यामुळं शिक्षकांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांवर चांगला प्रभाव पडावा असं त्यांना शिक्षण दिलं पाहिजे किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये देखील त्यांनी तसं वागलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पहा तसेच अध्यापन पद्धतीमध्ये कृतीशील किंवा कृतीयुक्त अध्यापनाचा वापर इथं केला गेला पाहिजे. हं. कुठल्या अवस्थेमध्ये पहा, या बाल्यावस्थेमध्ये. त्याच्यानंतर अजून आपल्याला असं सांगता येतं, जी काही बाल्यावस्था आहे. हं. तर याच्यामध्ये जो काही विकास आहे पहा, म्हणजे शारीरिक झाला असेल, त्याच पद्धतीने मानसिक जो काही आहे, तर तो देखील महत्त्वाचा आहे पहा. त्याच पद्धतीने शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास हा देखील होणं आवश्यक आहे. कारण भावनिक विकासामध्ये आपल्याला असं सांगता येतं, की या अवस्थेमध्ये मुलं हे काय करू लागतात, शाळेत जातात. हं. त्याच्यानंतर मित्रांमध्ये असेल किंवा त्यांच्या सोबतचे जे काही मुलं आहेत, त्याच्यामध्ये ते रममाण होतात, खेळतात. हं. त्यानंतर हे आपल्याला या यानंतर टोळी बनवतात, म्हणजे समूहानं राहतात पहा. तर त्याच्यामुळे याला
आणि त्याचबरोबर टोळीचा एक नेता देखील असतो म्हणतात आणि बाकीचे अनुयायी बनतात. हं? तर अशा पद्धतीने जी काही बाल्यावस्था आहे तर ती आपल्याला सांगता येते. म्हणजे यामध्ये आपल्याला बौद्धिक असेल, सामाजिक, भावनिक, मानसिक विकास हा होत असतो. तर त्यामुळे शिक्षकांनी देखील या अवस्थेचा विचार करून जर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन, प्रेरणा जर दिली, तर त्यांचा ह्या सगळा जो काही सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. ठीक आहे. तर हे जे काही वय असतं, तर ते काय कसं असतं पहा बाल्यावस्थेचं, तर परावलंबन कमी करण्याचं वय असतं. म्हणजे जे काही शैशवावस्थेमध्ये ते डिपेंड असतात की नाही आई-वडिलांवर असतात. आणि बाल्यावस्थेमध्ये काय करावं लागतं, की त्यांना स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांची त्यांची कामं आहे, तर त्यांना अ, पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर पहा अ, भाषिक क्षमताचा देखील झपाट्याने इथे विकास होत असतो. म्हणजे जे काही शब्द आहेत हं, किंवा वाक्य आहेत, तर त्यांचा देखील विकास म्हणजे भाषिक क्षमतेचा विकास देखील बाल्यावस्थेमध्ये हा दिसून येतो. त्याच्यानंतर पहा महत्वाचं आहे सर्जनशीलतेची सुरुवात असते. या मुलांमध्ये स्वतः खेळण्याची किंवा नवीन खेळ असेल शोधून काढतात किंवा एक सर्जनशीलतेचा काय सांगू आपण की सुरुवात असते सर्जनशीलतेच्या विकासाची. तर त्यामुळे मुलांना नवीन नवीन जर माहिती दिली, त्यांना प्रोत्साहन दिलं, तर ते स्वतः देखील काय म्हणजे त्यावरून त्यांचा सृजनशीलतेचा विकास होऊ शकतो या बाल्यावस्थेमध्ये. नेक्स्ट आपण बघूयात कुमारावस्था. महत्वाची आहे पहा कुमारावस्था. तर कुमारावस्थेमधला जो काही कालावधी असतो, तो 13 ते 19 वर्षाचा जो काही कालावधी असतो, तर तो कुमारावस्था ही असलेली आपल्याला दिसून येते. आता यामध्ये जे काही शारीरिक विकास आहे, तर तो खूप झपाट्याने होत असतो. हं? आता कुमारावस्था आणि पौगंडावस्था याला असं म्हणलं जातं. कुमारावस्थेला काय म्हणतात? पौगंडावस्था असं देखील म्हणलं जातं पहा. हं? आणि यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक विकास देखील झपाट्याने फक्त शारीरिक नाही, तर सगळा जो काही विकास आहे एकंदरीत, तर तो झपाट्याने होत असलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने यामध्ये कुमारांना समायोजन साधणं हे कठीण असतं पहा. कारण कसं असतं यामध्ये, की ते लहान पण नसतात आणि मोठे पण नसतात. म्हणजे जी काही मधली अवस्था असते, तर ती कुमार कुमारांची असते पहा. म्हणजे मोठे पण नसतात आणि लहान पण नसतात, मधली अवस्था. तर त्याच्यामुळे काय होतं त्यांना, की समायोजन करण्यामध्ये थोडं कठीण जातं. समायोजन, ॲडजस्टमेंट करण्यामध्ये. त्यामुळेच या कालखंडाला देखील काय म्हणलं जातं, की तणावाचा असेल किंवा वादळाचा कालखंड असं म्हणलं जातं. आता या अवस्थेमध्ये काय होतं, की जे काही कुमार अवस्थेतील मुलं असतील किंवा मुली आहे, यांच्यामध्ये अट्रॅक्शन हे वाढलेलं असतं पहा मुलां-मुलींमध्ये. त्याच पद्धतीने अ, वास्तविक परिस्थिती असेल, आदर्श मूल्य यांचं देखील त्यांच्यावर काय असतं पहा, दडपण असतं. या अवस्थेमध्ये विचारशक्तीचा विकास हा अधिक झालेला असतो. त्यामुळे अमूर्त विचार असतील किंवा तर्क अनुमान यावर त्यांना विचार करणं हे जमत असतं. कोणत्या अवस्थेमध्ये? या कुमारावस्थेमध्ये. ही पहिल्यांदा मूर्त स्वरूपाचा विकास असतो. पण कुमारावस्थेमध्ये काय होतं, की अमूर्त स्वरूपामध्ये देखील त्यांचा विकास झालेला असतो. तर त्यामुळे ते त्यांची जी काही विचार क्षेत्र आहे, तर ते देखील विस्तारलेली असतात. त्याच पद्धतीने त्यांची मते असतील किंवा अभिरुची असेल, त्यांचाही विस्तार हा झालेला आपल्याला दिसून येतो. हं. आता याच्यामध्ये काय आहे, की काही वेळा जे काही कुमार असतात ना, तर ते आवडत्या किंवा नामांकित ज्या काही व्यक्ती आहेत, तर ते त्यांना आदर्श वाटत असतात. म्हणजे जे काही आवडत असतात त्यांना. आवडीनुसार ते म्हणजे एखाद्याला जर म्हणजे क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल किंवा जे काही हिरो-हिरोईन असतात त्यांच्यामध्ये, मग त्याप्रमाणे त्या व्यक्तीचे ते पूजक होत असतात. कोणत्या वयातील? कुमारावस्थेतील वयातील पहा. आता ही जी अवस्था आहे कुमारावस्था, तर विविध बदलांमुळे काय होतं, की फार गोंधळलेली अशी अवस्था असते पहा आणि शिक्षकांनी किंवा पालकांनी देखील या
मध्ये जर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, तर व्यक्तीचा विकास हा चांगला होण्यास मदत होते. हं? किंवा ही जी काही तणावाची असते किंवा वादळाची अवस्था येते, तर त्याच्यामधून बाहेर पडण्यामध्ये शिक्षकांचा असेल किंवा घरच्यांचा वाटा हा महत्त्वपूर्ण दिसून येतो बघा. तर याच्यानंतर जी काही या 3च अवस्थेचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये आपण शारीरिक असेल, मानसिक, भावनिक यांचा देखील विकास हा महत्वाचा असतो. नेक्स्ट आपण बघूया पुढे. अवस्था सगळ्यांना लक्षात आल्या? आता काही विकासाच्या उपपत्ती बघणार आहोत आपण. हं? विकासाच्या उपपत्ती. आता फर्स्ट आहे पहा, पियाजे. पियाजे यांची कोणती उपपत्ती आहे पहा? संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती. संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती. विकासाच्या संदर्भात जीन पियाजे यांनी ही उपपत्ती किंवा थेरी मांडलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगतात पहा, की पियाजे. तर या उपपत्तीमध्ये पियाजे यांनी सात्मीकरण आणि समावेशन दोन महत्वाची संकल्पना आहेत पहा. सात्मीकरण आणि दुसरं काय आहे, की समावेशन. या संकल्पना या पियाजे यांनी मांडलेल्या आहेत. आता सात्मीकरण म्हणजे काय, तर जे काही नवीन अनुभव आहेत तर ते आत्मसात करणे म्हणजेच सात्मीकरण. नवीन अनुभवाचं काय करायचं, आत्मसात करायचे. तर समावेशन म्हणजेच काय पहा, तर परिस्थितीशी जुळून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे होय, म्हणजेच समावेशन होय. लक्षात आलं? सात्मीकरण आणि समावेशन याचा अर्थ. सात्मीकरण म्हणजे नवीन अनुभव आत्मसात करणं. ठीक आहे. आणि समावेशन म्हणजेच काय, तर परिस्थितीशी जुळून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे म्हणजे समावेशन. आता जे सात्मीकरण आहे आणि समावेशन याच्या माध्यमातून व्यक्ती काय करत असते, तर समायोजन साधत असते. असं पियाजे यांचं म्हणणं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलेलं आहे, की विकासाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत पहा. तर त्या कोणत्या त्या बघूयात आपण. विकासाच्या अवस्था. पियाजे यांनी मांडलेत. कुठल्या? संवेदनकारक अवस्था. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रियात्मक पूर्व अवस्था. क्रियात्मक पूर्व अवस्था. नेक्स्ट आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. मूर्त क्रियात्मक, लक्षात येत आहे, अवस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर औपचारिक क्रियात्मक. औपचारिक क्रियात्मक अवस्था. ठीक आहे. आता यामध्ये जो काही कालावधी सांगितलेला आहे पहा, जन्मापासून 2 वर्षापर्यंत जो कालावधी आहे, तर तो संवेदनकारक अवस्थेमध्ये येतो. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य जर बघायची झाली पहा, तर अनुकरण असेल. जे काही बालक आहे तो अनुकरण करून शिकत असतो. त्याच पद्धतीने वस्तूंचा संबोध असेल, खेळणे, त्याच पद्धतीने अवकाश ज्ञान, भाषा विकास हा या संवेदनकारक अवस्थेमध्ये होत असतो. ठीक आहे. ही या जी काही संवेदनकारक अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यानंतर
मग पूर्व अवस्था पहा. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की 2 वर्ष ते 7 वर्षाचा जो कालावधी असतो, तो क्रियात्मक पूर्व अवस्था याचा संबोधला जातो. आता यामध्ये काय होतं, तर संबोध निर्मिती म्हणजे संकल्पना निर्मिती असेल किंवा अवबोध असेल. हं. अवबोध म्हणजे काय आपण बघितलं ना, की जेव्हा संबोधाला जेव्हा म्हणजे जाणीव होते आणि त्याला अर्थ प्राप्त होतो. तर त्याला अवबोध असं म्हणतो आपण. ठीक आहे. अवबोध निर्मिती किंवा प्रत्यक्ष ज्ञान, अवधान तर अ, त्याच्यानंतर आत्मकेंद्रितता यांचा विकास या क्रियापूर्व अवस्थेमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. आता 7 ते 12 वर्षाचा जो काही कालावधी आहे, तर तो मूर्त क्रियात्मक अवस्थेचा कालावधी आहे. तर यामध्ये की मूर्त संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत, त्याच पद्धतीने निष्कर्ष काढणे असतील किंवा क्रमसंबंध असेल, आकार असेल, तर किंवा वर्गीकरण असेल, हं, तर या संदर्भात आपण वैशिष्ट्ये सांगता येतात या मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे. यामध्ये 12 वर्ष ते 16 वर्ष याचा समावेश होतो या वयोगटातील मुलांचा. आता यामध्ये काय होतं, तर अमूर्त आणि तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता असते. त्याच पद्धतीने सामान्यीकरण देखील करता येतं. त्याचबरोबर समस्या निराकरण देखील या अवस्थेमध्ये करू शकतो. असं मत जे काही आहे, तर पियाजे यांनी मांडलेले आहे. त्यांनी विकासाच्या अवस्था सांगितलेल्या. कुठल्या आहेत? या 4 अवस्था आहेत. त्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता पियाजे लक्षात आलं? विकासाच्या अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर सिग्मंड फ्राईड. फ्राईड आहेत. यांनी देखील मनोविश्लेषणात्मक उपपत्ती मांडली आहे. सिगमंड फ्राईड यांनी काय केलेलं आहे? मनोविश्लेषणात्मक उपपत्ती. उपपत्ती मांडली आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी? फ्राईडनी विकासाच्या संदर्भात मनोलैंगिक अवस्था सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्या कोणत्या कोणत्या अवस्था आहेत? मुखावस्था, गुदावस्था, लिंगवर्ती अवस्था, सुप्त अवस्था आणि जननेंद्रिय अवस्था. तर ह्या विकासासंदर्भात सिगमंड फ्राईडनी ह्या 5 अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिली कोणती आहे? मुखावस्था. नेक्स्ट आहे गुदावस्था. त्याच्यानंतर लिंगवर्ती अवस्था. सुप्त अवस्था. आणि 5वी आहे जनेंद्रिय अवस्था. ठीक आहे. आता हा जो काही कालावधी आहे मुखावस्था, तर जन्म ते 1 वर्षापर्यंत जो काही कालावधी आहे तो मुखावस्थेचा आहे. याच्यानंतर पहा हे या वयोगटातील आहे तर ते कसं असतं की तोंडाद्वारे किंवा स्तनपानातून सुख अनुभव घेतले जातात. निष्क्रिय परावलंबन असतं इथं. त्याच्यानंतर गुदावस्था. गुदावस्थेमध्ये 1 ते 3 वर्ष जो काही कालावधी आहे, तर तो गुदावस्थेच्या संदर्भात आहे. यामध्ये मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण किंवा नकारात्मकता हं, ही या कालावधीची वैशिष्ट्ये सांगता येतात. त्याच्यानंतर लिंगावस्था, लिंगवर्ती अवस्था 3 ते 5 वर्ष हं, ही अवस्था आहे. आता याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते, की स्वसंरक्षणाचा जे काही संरक्षण यंत्रणा पाहिल्या आहेत, तर त्या यंत्रणाचा वापर या अवस्थेमध्ये जास्त केला जातो. प्रेम भावना विरुद्धलिंगी पालकाबद्दल अधिक असते पहा. हं. त्याच्यानंतर सुप्त अवस्था 5 ते 12 वर्षाची जी अवस्था आहे,
तर ती सुप्त अवस्था. यामध्ये समलिंगी पालकांशी तादात्म्य असेल, पराहमचा विकास आहे किंवा वादळापूर्वीची शांतता, ही या संदर्भात आपण वैशिष्ट्य सांगू शकतो. त्याच्यानंतर पहा, जननेंद्रिय अवस्था 12 ते 14 वर्ष ही अवस्था असते. याच्यामध्ये काय होतं, तर भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण इथे दिसून येतं. ठीक आहे. तर या सिग्मंड फ्राईड यांनी 5 अवस्था सांगितलेल्या आहेत मनोविश्लेषणासंदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया एरिक्सन. एरिक्सन यांनी देखील सामाजिक विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. एरिक्सन. नावं थोडीशी डिफिकल्ट आहेत. मनो सामाजिक विकासाची उपपत्ती. आता यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की जी काही एरिक्सन आहे, तर त्यांनी सामाजिक विकासामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर 8 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या पुढील प्रमाणे आहेत. कुठली आहे पहा. पहिली जी काही अवस्था आहे, नवजात अवस्था आहे. हं? नवजात अवस्था. नेक्स्ट आहे शैशवावस्था. एरिक्सन यांनी सांगितलेलं आहे. पूर्व बाल्यावस्था. नेक्स्ट आहे पहा, उत्तर बाल्यावस्था. 8 अशा अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर कुमारावस्था. प्रौढावस्था. तारुण्यावस्था. नेक्स्ट प्रौढावस्था. आणि लास्ट आहे वृद्धावस्था. अशा 8 स्वरूपाच्या अवस्था कोणी सांगितल्या आहेत? एरिक्सन. हं? या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत. आता यांनी भावनिक संघर्ष देखील सांगितलेला आहे. हे जे काही अवस्थामधून कुठल्या कुठल्या भावनिक संघर्ष निर्माण होतो. हं? आता ह्याचा जो कालावधी आहे बघितला आपण, तो जन्म ते 1 वर्ष आहे, नवजात अवस्था. आता यामध्ये मूलभूत विश्वास विरुद्ध अविश्वास हा भावनिक संघर्ष दिसून येतो. त्याच्यानंतर शैशवावस्था 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत जो कालावधी आहे, तो शैशवावस्थेचा सांगितलेला आहे. यामध्ये स्वायत्तता, लज्जा आणि आशंका असा त्यांनी भावनिक संघर्ष सांगितलेला आहे आपल्या या उपपत्तीमधून. त्याच्यानंतर पूर्व बाल्यावस्था 3 वर्ष ते 6 वर्षापर्यंत कालावधी आहे. यामध्ये पुढाकार विरुद्ध अपराधी भाव दिसून येतो. त्याच्यानंतर उत्तर बाल्यावस्था आहे, ही 6 ते 12 वर्षाचा कालावधी आहे. यामध्ये उदमशीलता आणि न्यूनत्व भाव असतो. ठीक आहे. कुमारावस्थेचा कालावधी 12 ते 18 वर्ष आहे. याच्यामध्ये स्वतादात्म्य भूमिका संभ्रम. हं? हा त्यांनी भावनिक संघर्ष सांगितलेला आहे. त्यानंतर तारुण्यावस्था आहे 18 ते 35. जवळीकता विरुद्ध एकाकीपणा. प्रौढावस्था आहे 35 ते 65. निर्माणिता विरुद्ध अवृद्धता. आणि लास्ट आहे 65च्या पुढे वृद्धावस्था, एकात्मिकता, अहम विरुद्ध नैराश्य. या त्यांनी मनोसामाजिक 8 अवस्था एरिक्सननी सांगितलेल्या आहेत. लक्षात ठेवा. यामध्ये एवढं डिटेल जायची काही गरज नाही. फक्त 8 अवस्था आणि त्यांनी काय केलेलं आहे, भावनिक संघर्ष यामध्ये सांगितलेला आहे. नेक्स्ट. पुढचा जो काही ब्रुनरची आपण उपपत्ती बघितली हो ना. सांगायचे का ब्रुनरनी काय सांगितलंय ते? ब्रुनरची उपपत्ती.
आता जेरोम ब्रुनर यांनी काय सांगितलेलं आहे? बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडली आहे त्यांनी. आता याच्यामध्ये तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. हे पण लक्षात ठेवा. अमेरिकेतील जेरोम ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाने विकासामध्ये बौद्धिक अंगावर त्यांनी विशेष संशोधन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या मते काय आहे, की बौद्धिक विकासाचे बाह्य नियंत्रणापासून स्वातंत्र्य, प्रतिकात्मकता, आंतरक्रिया, भाषा आणि सक्षमता हे टप्पे त्यांनी या उपपत्तीमध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. ब्रुनरनी कोणती आहे? बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडली आहे. आणि तो ब्रुनर, जेरोम ब्रुनर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर गिझेल. हं? गिझेल. गिझेलची वैकासिक परिपक्वन उपपत्ती. टाइम झालेला आहे, एवढं बघूया आपण आणि नंतर स्टॉप करूया. ठीक आहे. गिझेल यांनी वैकासिक परिपक्वन उपपत्ती मांडली आहे. हा, आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, की अर्नॉल्ड गिझेल यांनी विकासाच्या उपपत्तीमध्ये अवस्थांच्या टप्प्यानुसार व्यक्तीला ठराविक काळातच परिपक्वता प्राप्त होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या परिपक्वतेपूर्वी जर प्रशिक्षण दिलं, हं, तर त्याचा काही एक उपयोग होत नाही, असे या उपपत्तीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच परिपक्वता, परिपक्वन उपपत्ती याचाच अर्थ जेव्हा व्यक्ती किंवा बालक आहे, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जर त्याच्यामध्ये पक्वता असेल आणि जेव्हा आपण त्या क्षमता त्यांना शिकवल्या, तरच त्यांचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा त्याचा उपयोग होणार नाही. त्याची काही व्यक्ती आहे, तर ती व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत नवे काहीतरी कौशल्य असेल, ज्ञान आहे, हे आत्मसात करीत असते. हं? आणि यावरून आपल्याला असं सांगतं, की ती अध्ययन करत असते. हं? आता एक उदाहरणाद्वारे तुम्हाला लक्षात येईल, की आता लहान बाळ आहे, तर त्यांचा जो काही विकास आहे, पहिल्यांदा काय होतं, की ते आडवं पडतं, मग पुढं रांगायला लागतं, त्याच्यानंतर चालायला लागतं, हो ना? हे क्रमबद्ध पद्धतीने विकास होत असतो. आता लहान बाळाला जर पायऱ्या चढायला लावल्या, तर त्याला ते शक्य होईल का? नाही. तर त्याची शारीरिक क्षमता अजून आलेली नाही. हो की नाही? तर त्यामुळे जोपर्यंत पक्वता शारीरिक असेल, मानसिक असेल, पक्वता जोपर्यंत व्यक्तींमध्ये येत नाही आणि तेव्हा जर आपण प्रशिक्षण दिलं, तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. तर त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल, की ठराविक काळामध्ये परिपक्वता झाल्यानंतरच त्यांना प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं असतं. असं गिझेल या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता इथे आपण थांबूया. यावरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशनला पाहूया. ठीक आहे. लक्षात आले सगळ्यांना? आपण इथे थांबूया.